पुरस्कार विजेता म्हणून साहित्याच्या मंचावर उभा आहे. खरं तर मी साहित्यिक तर अजिबातच नव्हे आणि म्हणूनच शिरीषने पण ओळख करून देताना जी गडबड झाली ती माझ्या एकूण आयुष्याचीच गडबड आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा शाळा कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेत काम करत होता, कुठल्या तरी सामाजिक राजकीय संघटनेत जाईल, हा दिग्दर्शक झाला. मग मी काही ठिकाणी काम केलं, त्यांना वाटायला लागलं हा अभिनेता झाला. आता खूप साहित्य क्षेत्रामध्ये पहिलाच पुरस्कार तुम्ही देऊन खळबळ माजवली की अरे बापरे आता हा साहित्यिक म्हणून पण आला. तर असं काही नाही आहे. मी मुळामध्ये रंगकर्मी आहे. खरं तर नाटककाराच्या संहितेचं रंगावृत्तीत रूपांतर करणारा एक अभ्यासू रंगकर्मी असं आपण म्हणूया. त्याच्या संवादांचा अन्वयार्थ लावणारा, त्याच्या ओळींच्या संवादांबरोबर दोन ओळींमधला पण विरामचिन्ह शोधणारा असा रंगकर्मी आहे. परंतु हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण खूप वेगळं होतं. त्याला पुरस्कार मिळणं ही तर खूपच माझ्या कुठल्याही कल्पनेतली गोष्ट नव्हे आणि त्यामुळे मला अत्यंत आनंद होतो आहे. हे बरं झालं की इथे डिक्लेअर केलं गेलं की असा कुठलाही प्रस्ताव या पुरस्कारांना मागितलेला नसतो, नाहीतर अनेकांचा तसाही गैरसमज झाला असता. त्यामुळे पुढच्या पुरस्कार समित्या आता अधिक जागरूकपणे काम करतील की कोण हे नवीन साहित्यिक मंडळी येत आहेत आता या क्षेत्रामध्ये आपल्या. आसाराम मला म्हणाला मला संकोच वाटतं. खरं तर मला संकोच वाटत होता या मंचावर बसताना. माझे सगळे आवडते लेखक आहेत, आवडते कवी आहेत आणि त्यांची प्रक्रिया मी जवळून अभ्यास करत आलेलो आहे. फार दोन महत्त्वाच्या गोष्टींचा आधी मी उल्लेख करतो आणि माझ्या पुस्तकामागचं थोडंसं बोलतो. मी काही फार ठरवून बोलणार नाही आहे. मगापासून दोन गोष्टींचा उल्लेख निवड समितीच्या सदस्यांमध्ये किंवा मनोगतांमध्ये येतो आहे. त्याच्यामध्ये घोलप सरांनी फार छान शब्द वापरला, तो होता हस्तक्षेप असा. आणि एकीकडे त्यांनी कौतिकरावांचा उल्लेख करताना त्यांनी सांस्कृतिक हस्तक्षेप केला असा पण उल्लेख केला. हा हस्तक्षेप मला असं वाटतं फार महत्त्वाचा असावा. बापू मला विचारत होते की तुम्ही आज कॉलेज बघितलं, परिसर बघितलात, तुम्हाला काय वाटलं? मी म्हटलं मगापासनं काय झालं, मी सिद्धेश्वरमधनं उतरल्यापासनं मला एक आमच्या नाटकात पात्र असतं जे दुसऱ्या तिसऱ्या प्रवेशात येतं, पण त्याच्याविषयी अनेक पात्र बोलत असतात आधी. बापू येणार आहेत, बापू येणार आहेत, बापू येणार आहेत. तर दिग्दर्शक माझ्यातला जागा होता की आता कुठलं व्यक्तिमत्व माझ्यासमोर येणार आहे. मला आधी काम दिसलं आणि मग ते व्यक्तिमत्व दिसलं आणि त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीने झाला की या प्रकारच्या साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा हस्तक्षेप नसतो, त्यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला असं वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि ज्याचा उल्लेख घोलप सरांनी केला की कौतिकरावांसारखा हस्तक्षेप सांस्कृतिक क्षेत्रात करावा लागतो तरच मनसमजावांची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे अशा प्रकारचा सांस्कृतिक हस्तक्षेप करावा या मताचा मी आहे. राजकारण वेगळं, हस्तक्षेप वेगळा, पुढाकार वेगळा, चळवळ चालवणं वेगळं आणि त्या पद्धतीने मी या प्रकाराकडे सगळीकडे बघतो. मी जसं म्हणालो तसं मला असं लक्षात आलं की खूप लवकर मी नाट्यक्षेत्रामध्ये कार्यरत झालो. माझं पहिलं मोठं नाटक 2 अंकी म्हणजे एकांकिका वगैरे सुरू असल्यानंतरचं मी 19व्या वर्षी दिग्दर्शित केलं. त्यामुळे खूप समविचारी मित्र एकत्र आले, खूप चांगली संस्था निर्माण झाली. स्पर्धेच्या पण चक्रातनं लवकर बाहेर पडता आलं आणि ज्याचा उल्लेख सतत सगळीकडे केला जातो तो स्थलांतराचा निर्णय आमच्या संस्थेच्या दृष्टीने जो माझा नाटककार मित्र प्रशांत दळवी की ज्याला त्याच्या वडिलांचा जे समाजवादी विचारसरणीचे मोठे पत्रकार बाबा दळवी, त्याचा मोठा भाऊ अजित दळवी आणि आमच्या संस्थेच्या दृष्टीने होणारा महत्त्वाचा निर्णय जो स्थलांतराचा होता तो मला फार महत्त्वाचा वाटतो सर्व नाट्यसंस्थांच्या दृष्टीने. शिरीषला आणि मला जे आपलेपण वाटतं, जे गावोगावच्या नाट्य चळवळीविषयी वाटतं आणि त्यामधला एक महत्त्वाचा धागा मला फार महत्त्वाचा वाटतो जो आमच्या स्थलांतरामागे होता की एका विशिष्ट वयानंतर आपण त्या गावामध्ये स्थिरस्थावर होतो, आपण नोकरी करतो, पत्रकार होतो, प्राध्यापक होतो आणि मग नंतर तिथे रमतो, मग एक प्लॉट घेतो, मग एक मातृकृपा पितृछाया नावाचा बंगला बांधतो आणि मग तिथे रमतो आणि मग मुलाबाळांना कहाण्या ऐकवण्यात आपण गुंगून जातो की आम्ही वेळीच जर गेलो असतो तर असं केलं असतं, तसं केलं असतं. मला माझ्या आधीची एक सिनियर रंगकर्मींची पिढी आमच्या औरंगाबादमध्ये
खूप दिसत होती. नागपुरात दिसत होती, सोलापूरमध्ये दिसत होती, कोल्हापूरमध्ये दिसत होती, नाशिकमध्ये दिसत होती. आणि ते एका राज्यस्पर्धा आणि स्वतःच्या प्रोफेशनमध्ये रमले. काही अर्थाने ते करू शकले नाहीत. ते केलं असतं तर वेगळं एक सांस्कृतिक विकेंद्रीकरण झालं असतं असं मला सतत वाटतं. आणि त्या प्रकारचं महत्त्वाचं काम मी सोलापूरमध्ये म्हणून नाही, पण मला आठवतं की मला सोलापूर माहिती आहे ते वामन देगावकरांचं, शरद भुताडे यांचं नाट्य आराधनाचं माहिती आहे. म्हणजे 1982 साली सोलापूरमध्ये लुई पेरंदुलेचं नाटक करायच्या शोधात 6 पात्रे होतं. किंवा कोल्हापूरमध्ये जेव्हा सगळी प्रत्ययाची मंडळी लिअरसारखं नाटक करतात किंवा राजकीय विचारसरणीचं जाणीवपूर्वक नाटक करतात, नाशिकमध्ये नाटक करतात, औरंगाबादला नाटक करतात. कौतिकराव ठाले पाटलांना माहिती आहे की मी ज्या शहरात वाढलो त्या शहराचा तर मला खूपच मोठा अभिमान आहे. कारण मला नेहमी असं वाटतं, कोणीतरी संस्कृतीच्या संदर्भात बोलत होतं की माझं असं स्पष्ट मत आहे की आपण आत्ता सगळेजण मगाशी शोभा बोलली म्हणत होत्या, आम्ही आपापसात चर्चा करतो की गावोगावी शहरांमध्ये सांस्कृतिक चळवळ का थोडीशी थंड पडत चालली आहे, सामाजिक चळवळी विझत चालली आहे. त्याचं कारण काय आहे? मला असं वाटतं की ज्या ज्या शहरांमध्ये 4 चांगल्या नाट्यसंस्था, 5 चांगली वाचनालय असतात, जिथे चांगलं एक संगीत मंडळ असतं, त्याच शहराचा सांस्कृतिक विकास तिथलाच रसिक सुसंस्कृत असतो. आणि मला त्या दृष्टीने मला सोलापूरकडे नेहमी बघताना खूप आनंद होतो. म्हणजे खानोलकरांचा चाफा शिरीषने तेव्हा रूपांतरित केलं, त्याचं नाटक केलं आणि म्हणून मला अतुल कुलकर्णीसारखा नट पुढे मिळाला. अशा प्रकारची सांस्कृतिक संक्रमणं, स्थित्यंतरं खूप एकमेकांना पूरक असतात असं मला वाटतं. आणि भूमिकांच्या बाबतीत आत्ता मनसमजावांच्या बाबतीत जे मला म्हणालो तसं मला साहित्याच्या या मंचावर मगापासून एक वाक्य विंदा करंदीकरांचं, गोवी करंदीकर म्हणून त्यांनी जे टीकालेखन समीक्षा लेखन केलं आहे. आत्ता संग्राम गायकवाड म्हणत होते की मी परंपरेचा अभ्यास करताना काय केलं पाहिजे. मला असं वाटतं मी किंवा चांगल्या कुठल्याही नाट्यसंस्थांनी, चांगल्या साहित्यिकांनी ते तत्त्व बाळगलं पाहिजे. ते वाक्य मला फार नेहमी आवडतं. त्यांच्या नवता आणि परंपरा या पुस्तकातलं ते वाक्य आहे आणि मला ते खूप माझ्या म्हणजे मेंदूवर कोरलं गेलेलं वाक्य आहे. त्यांनी नवता आणि परंपरेची व्याख्या करताना फार छान व्याख्या म्हणूया किंवा त्याचं एक इंटरप्रिटेशन म्हणूया म्हटलं होतं की परंपरा घडत असताना जिचा प्रत्यय येतो ती नवता, आणि एकदा नवता आत्मसात झाली की मागे उरते ती परंपरा. मला असं वाटतं हे कथा असेल, कविता असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, जी तुमची भूमिका म्हणून घ्यायची असेल तेव्हा त्याला आपल्याला संस्कृतीचं, परंपरेची व्याख्या करताना मगाशी ज्या ध्रुवीकरणाचा उल्लेख होतोय तो टाळून आपल्याला या मूळ अर्थाकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आशयाची अभिव्यक्ती करणार नाही. मी माझ्या या पुस्तकामध्ये परिचय करून देताना म्हटलं ते मला फार बरं वाटलं की खरंच हे माझं काही आत्मपर किंवा आत्मचरित्रात्मक लेखन नव्हतं. मी खूप लवकर या प्रवासात आलो. नाटक या माध्यमाचं सामर्थ्य माझ्या लक्षात आलं आहे, ज्याला मी असं म्हणतो, आणि म्हणून त्याबाबत एक वैचारिक ठाम भूमिका मी वेळोवेळी माझ्या कामात संस्थात्मक पातळीवर असो किंवा माझ्या सहभागी चळवळीमध्ये असो मी ती जाणीवपूर्वक घेतो आणि त्याचा मी वारंवार उल्लेख करतो. हल्ली आपल्या पण एक लक्षात निरीक्षण आलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये नंतर, कोविडनंतर आपल्याला एक सगळा अस्तित्वाचा प्रश्न आणि जगण्या मरण्याचा लढा आपल्यासमोर दिसत होता आणि तेव्हा आपण सगळे घुसमटून गेलो होतो. पुढे काय होईल काही माहीत नाही, अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे. आणि त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक चळवळीवर त्याची सगळ्यात मोठी गदा आली होती आणि एक व्हिज्युअलच्या रूपामध्ये OTT प्लॅटफॉर्म आपल्या अंगावर आला होता. आणि तो झाल्यानंतर पूर्ण जेव्हा वातावरण खुलं झालं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की हा OTTवरचा कंटेंटचा मारा एवढा जास्त होता की परत एकदा नाटकाकडे जास्त प्रमाणात लोक वळले. कारण या नाटकाच्या सादरीकरणाची नुसतीच गंमत आणि नुसतीच जिवंत सादरीकरण असं मी समजत नाही. मॅडम जीवशास्त्राच्या प्राध्यापक होत्या आणि त्यांनी नंतर बंगाली अनुवादाची केमिस्ट्री अनुभवलेली आहे. तसा मी विज्ञानाचा किंचित विद्यार्थी आहे, कारण किंचित यासाठी की माझ्या बायोडाटाकडे बघितलं तर लक्षात आलं असेल की मी कॉलेजमध्ये कमी आणि प्रयोगाच्या हॉलमध्ये जास्त होतो तालमींच्या, त्यामुळे त्याचे दाखले मी देत बसत नाही. परंतु मी या नाटकाच्या सादरीकरणाकडे असं बघतो
कारण आत्ता तुम्ही एक निरीक्षण नोंदवलं असेल तर अत्यंत छोट्या इकॉनॉमिक्समधलं नाटक अर्थकारणातलं हे जास्त वेगाने प्रसिद्ध होतं, प्रसृत होतं, बघायला जातात माणसं, त्यातनं काहीतरी आनंद घेतात आणि मोठं कोट्यवधींचे बजेट असलेल्या सिनेमांना ते घरातून उठून जात नाही आहेत. त्याच्यात उलट व्यस्तप्रमाणे की मराठी सिनेमाचं टॉकीजमधलं तिकीट हे 100-150 रुपये आहे आणि मराठी नाटकाचं तिकीट 500 रुपये आहे. परंतु आपण जाणीवपूर्वक, म्हणजे हा चलनाचा प्रश्न नाही आहे, हा अग्रक्रमाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि नाटक त्या बाबतीत जास्त पुढे का आहे याचं एक रासायनिक पृथक्करण माझ्या डोक्यात असं पण आहे की मला असं वाटतं सध्याच्या सगळ्या अस्थिर, चंचल आपल्या मनोअवस्थेमध्ये आपल्याला एकाग्र करण्यासाठीची सगळ्यात आणि लोकशाही मानणारी कला ही नाटक आहे. मी नाटक बघतो म्हणजे काय करतो, मी पुस्तकात पण त्याचा वारंवार उल्लेख करतो आणि बोलताना म्हणतो की 2 तास आपल्याला 1 मिनिटसुद्धा, म्हणजे अगदी आसाराम असेल, मी असेल, बापू असतील, आम्हाला या पूर्ण 1 तासाच्या कार्यक्रमात 3दा-4दा मोबाईल बघावा लागला वेगवेगळ्या कामासाठी. आपल्याला ते एकाग्रता साधता येत नाही. नाटक हे असं ठिकाण आहे की जिथे मी जातो, जाणीवपूर्वक स्वतःवर अंधार करून घेतो आणि 2 तास मी एकाग्रतेने काहीतरी बघतो. मला अशी थिअरी वाटते की जेव्हा या 2 तासात तुम्ही स्वतःवर अंधार करून घेता तेव्हा तुम्हाला रंगमंचावरील प्रत्येक कृती अत्यंत मायक्रोस्कोपिक पद्धतीने बघता येते. 1000 प्रेक्षक समजा प्रेक्षागृहात बसलेले असतील तर अंधार झाल्यानंतर त्यांचे 2000 डोळे, 2000 कान, 2000 मेंदू, लहान आणि मोठा मेंदू मिळून हे एका वेळेला कार्यरत राहतात आणि त्यामुळे आपल्याला नाटकातलं जास्त दिसतं, जास्त ऐकू येतं, जास्त आपल्या परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतं. आणि म्हणून त्याची आपल्याला पोचण्याची जी आहे कला, नाटकाचं जे सामर्थ्य आहे आशयाचं, ते इतकं स्ट्रॉंग आहे, ते इतकं पेनिट्रेटिंग आहे की ते मेडिटेशन पण आहे आणि तो आशय प्रभावी पोहोचवण्याचं सुद्धा साधन आहे असं मी समजतो. आणि म्हणून त्याच्या मागची वैचारिक भूमिका मी अशी घेतो की जर हे इतकं प्रभावी माध्यम असेल तर यातल्या बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक ओळीची, त्यातल्या आशयाची जबाबदारी सांस्कृतिक माझ्यावर आहे. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी किंवा माझ्या संस्थेने असं ठरवलेलं आहे की आपल्या नाटकातून कुठल्याही प्रकारचा प्रतिगामी आशय प्रक्षेपित होऊ देणार नाही. त्यासाठी द्यावा लागणारा नकार हा माझ्या कामांमधल्या बेरजेपेक्षा वजाबाकीचा जास्त आहे. आज माझ्या बायोडाटामध्ये जर 85 नाटकं दिसत असतील तर नाकारलेली 25-50 नाटकं आहेत की जी चुकीचा आशय प्रसृत करणारी होती म्हणून मी त्याला पूर्णवेळ व्यवसाय असताना नाकारलेला आहे. आणि मला असं वाटतं ती वैचारिक भूमिका फार महत्त्वाची ठरते, तरच आपण काहीतरी करू शकलो पाहिजे असं मला मनपूर्वक वाटतं. मी खरं म्हणजे बोलणारा माणूस आहे, मी प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे. या पुस्तकाचं सगळं श्रेय जातं ते आमचे नाट्य समीक्षक रवींद्र पाथरे, गिरीश कुबेर. मला येऊन इतकी वर्ष झाली असा माध्यमात सतत उल्लेख होत असताना ते म्हणाले की तुम्ही या प्रक्रियेविषयी लिहिलं पाहिजे. म्हणून मी ते लिहिलं. सुरुवातीला काही स्तंभलेखनाच्या स्वरूपात आलं. माझा दुसरा लेख प्रकाशित झाल्याच्या, म्हणजे प्रसिद्ध झाला, वर्तमानपत्रात छापून आला. त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मला राजहंस दिलीप माजगावकरांचा स्वतः फोन आला आणि म्हणाले की तुम्ही जे लिहिताय त्याची प्रक्रिया मला आवडते, आपण याचं पुस्तक करणार आहोत. त्यामुळे त्याचं माझ्यावर खूप दडपण होतं. ते म्हणाले म्हणून लगेच पुस्तक माझ्याच्याने झालं नाही. मला काही लिखाणाची वैचारिक बैठक नाही. म्हणूनच माझं पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगण्यात आलं. खरं तर तीच त्याची गंमत आहे की ते कुठेही लिखित भाषेपेक्षा कथन आहे, निवेदन आहे. एक रसाळ गोष्टीसारखं माझ्या नाटकातल्या निवेदनासारखं मी ते मांडलेलं आहे. त्यामध्ये मी नाही आहे, आम्ही आहे. कारण मी स्वतः समजतो की माझ्याकडच्या आपल्या सगळ्या ललित कलांमध्ये एक संगीत सोडलं, साहित्यकार सोडला, चित्रकार सोडला तर ही माणसं वैयक्तिकरित्या कोणाच्याही सहकार्याशिवाय आणि सहभागाशिवाय आपली कला प्रक्षेपित करू शकतात, मांडू शकतात. माझी नाटक ही अशी कला आहे की इथे मी 25 जणांवर अवलंबून आहे. आम्ही परस्परांवर अवलंबून आहोत आणि आमच्या क्रियाप्रतिक्षिप्त प्रतिक्रियेवर, रिॲक्शन ॲक्शनवर नाटक उभं राहतं आणि ते पुढे 1000 जणांच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक असतं. अशा पद्धतीने ती लोकशाहीची प्रक्रिया नाटकाला पूर्ण होते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. मला लोकमंगल पुरस्काराचा भयंकर मोठा अभिमान आहे. कारण तो माझा एकट्याचा नाही. जर मी ही मांडणी करतोय तर तो आम्हाला सगळ्यांनाच, माझ्या संस्थेलाच मिळालेला आहे, माझ्या केलेल्या नाटकांनाच मिळालेला आहे. 2-3 गमती जमती मला वाटल्या की
वर्णन करून सांगताना ऋषा कांबळे मॅडमने जाता जाता एक प्रस्ताव मनसमजावूनचा माझ्यासमोर मांडला, तर मी जाहीरपणे तुमच्या कादंबरीवर रुमाल ठेवला असं सांगतो आत्ता की मला वाचून काही करावं असं वाटलं तर मी अग्रक्रमाने करीन. सुनीता डागांना पुरस्कार दिला जाताना माझ्या मनात असा प्रश्न होता की आता या कवितांचा अनुवाद कोण करणार, तर तुम्ही त्याचं हिंदी भाषेतला अनुवाद करून त्याचाही पुरस्कार घ्या. मी सुमती जोशी मॅडम म्हणाल्या, त्यांनी 2दा-3दा सांगितलं, त्याच्यामध्ये मला डॉक्टर जोशींचं खूप छान भविष्यवेधी वाटतं की त्यांनी स्टॉलवरनं बंगाली अंक आणून दिले आणि बाबा नोकरी संपल्यानंतर आता फार काही माझं डोकं खाऊ नकोस तर नवीन काहीतरी शिक म्हणून बंगाली शिकायला लावलं. पण त्यांचं प्रांजळ निवेदन इतकं प्रामाणिक होतं की मनापासून वाटलं की खरंच एखादी भाषा आपण अजून शिकलो पाहिजे, अजून वेगळ्या पद्धतीचे कंगोरे घेतले पाहिजेत. डॉक्टर त्यांनी बंगाली साड्यांकडे दुर्लक्ष करून बंगाली पुस्तकं विकत घेतली. त्यांच्या दर वाढदिवशी एक बंगाली साडी देण्याचं काम तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि परत एकदा सोलापूरकरांचे आभार मानतो. सोलापूरशी माझं सांस्कृतिक सामाजिक नातं खूप आहे. इथल्या सगळ्या नाट्य परंपरेशी माझी जवळून ओळख आहे. इथली मंडळी खूप छान विजननी काम करणारी आहेत. खूप कलाकार आहेत, शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, नट आहेत. सोलापूरच्या मातीतून जन्माला आलेले आहेत. नाट्यसंस्था आहेत. अगदी नामदेव वठारेंचे चिरंजीव आमचे गुरु इथपर्यंत आहेत. जब्बार पटेल, फैयाज पाळीपासून तर सगळ्या अच्युत गोडबोलेंपर्यंतची मोठी परंपरा आहे. या सगळ्यांशी या निमित्ताने परत एकदा संपर्क जोडता आला. साहित्य क्षेत्रातल्या लोकांना अभिवचन देतो की घाबरू नका, मी लगेच दुसरं पुस्तक लिहायला घेत नाही. जोपर्यंत परत एवढा एक समृद्ध अनुभव मी जमा करत नाही गाठीशी, तोपर्यंत काही दुसरं पुस्तक लिहित नाही. धन्यवाद.